स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता याच महिन्यामध्ये येणार, तसेच एकंदरीत 4000 रुपये येणार। सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचा आहे। तर मित्रांनो, आपण अधिकृत वेबसाईटवर आलेलो आहोत pmkisan.gov.in या म्हणजेच पीएम किसान योजनेच्या या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आलेलो आहोत। आणि इथं आल्याच्या नंतर आपल्या नो युअर स्टेटसवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला कशा पद्धतीने 18व्या हप्त्याचं स्टेटस काढायचं हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। तर मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 18 हप्ते यशस्वीरित्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। येणारा जो 19वा हप्ता आहे तो पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणारच आहे। पण तत्पूर्वी काही कामे करायची आहेत, ती म्हणजे 18व्या हप्त्याचं स्टेटस कसं काढायचं। तर मित्रांनो, नो युअर स्टेटसवर गेल्याच्या नंतर आपण क्लिक केल्याच्या नंतर काय येईल, तर तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर तुमचा एक इंटर रजिस्ट्रेशन नंबर येईल। रजिस्ट्रेशन नंबर आल्याच्या नंतर इथं फक्त पेस्ट करायचा आहे, पेस्ट करून टाकायचा आहे। टाकल्याच्या नंतर हा जो कॅप्चा दिसत आहे तो जशास तसा टाकायचा आहे। कसा टाकायचा मी तुम्हाला सांगणार आहे। तर कॅप्चा कशा टाकायचा आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। अशा पद्धतीने KQXJBC असं टाकल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्याच्या नंतर तुम्हाला एक OTP विल बी सेंड युअर EKYC रजिस्टर मोबाईल, म्हणजे EKYC करत असताना तुम्ही दिलेल्या नंबरवर एक OTP जाईल। OTP तुम्ही टाकल्याच्या नंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर टाकल्याच्या नंतर कॅप्चा टाकल्याच्या नंतर गेट OTP क्लिक करा। गेट OTP क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या जे EKYC रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आहे तिथे त्याच्या कॅप्चा एक OTP जाईल। OTP गेल्याच्या नंतर तिथून तुम्ही जे स्टेटस आहे ते स्टेटस तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने तुम्ही स्टेटस तुम्ही घरबसल्या पाहू शकता आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। धन्यवाद।